नमस्ते, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आईचा लाडला. आज मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची अजून एक कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा नवरा सांगतो, एक दिवस आम्हाला खूप भूक लागली होती. घरात काहीच खायला नव्हतं. मी खूप रडत होतो. माझी आई आम्हाला उपाशी बघून खूप रडायची. शेजारी पीठ उसने मागायला गेलं तर घरात कधी पीठ येते हे माहीत नसायचं. त्यासाठी शेजारी पीठसुद्धा मागायला माझी आई जात नसायची. जर गेली तर माझी चुलती बोलायची, म्हणजे माझी चुलतीच आमच्या शेजारी राहत होती. चुलती बोलायची, तू कधी आणणार दळून, तू कधी देणार मला रिटर्न परत, तुम्हाला सवय आहे उपाशी राहायची, आमची पोरं उपाशी राहू शकत नाहीत. माझी चुलती बोलली. माझ्या आईला खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. माझी आई पीठ मागायला जात नसायची. माझी आई घरी रडत आली. माझ्या भावाला आणि बहिणीला बोलली, दुसऱ्याच्या शेतात जाऊन चोरून रानभाजी घेऊन या, मी तुम्हाला शिजवून देते. पोटाची आग विझवण्यासाठी हा शेवटचा पर्याय उरला होता. माझी भावाने आणि बहिणीने भाजी घेऊन आले, पण ती भाजी शिजवण्यासाठी घरात मीठ व तेल काहीच नव्हतं. माझ्या आईने बिनमिठाची भाजी शिजवली. आई भाजी शिजवत असताना आम्ही सारखं आईला विचारायचो, आई शिजली का भाजी, खूप भूक लागली. माझ्या आईच्या पोटात आग लागायची. माझी लेकरं माझ्या डोळ्यासमोर उपाशी मरतात, अशी वेळ कोणत्याच आईवर येऊ नये. तिच्या काळजाचे तुकडे तिच्या डोळ्यासमोर उपाशी मरत होते. माझी आई दिवसेंदिवस खचत चालली होती. विचारांनी झुरत होती. नवरा गेल्याचं दुःख वेगळं, पोरं उपाशी मरतात हे दुःख वेगळं. दिवसेंदिवस तब्येत खराब होत चालली होती. देवाकडे फक्त एकच मागणं करायचे, देवा मला मरण दे. माझ्या डोळ्यासमोर माझी लेकरं उपाशी मरतात हे मला देखवत नाही. दिवसेंदिवस माझी आई स्वतःला दोष देत होती. माझा भाऊ आईला बोलला, आई कधी होणार भाजी, मला खूप भूक लागली. माझ्या पोटात आग लागली, मला खूप भूक लागली. आईने आम्हाला तिघांना ताट भरून भाजी दिली. आम्हाला भाजी थंड होईपर्यंत सुद्धा दम निघाला. आम्ही भाजी वसा खाल्ली. फक्त पाण्यामध्ये शिजलेली भाजी आम्ही पोटभर खाल्ली. तेच आमचं जेवण होतं. आम्हाला माहीत होतं की आता इथं आपल्याला काहीच भेटणार नाही. या भाजी खाऊनच आपल्याला पोट भरावं लागेल. आईला माहीत झालं होतं, पीठ नसलं तरी आता आपण भाजी आणून मुलं माझी खाऊ शकतात. कारण आईला माहिती झालं होतं की माझी मुलं भाजी आवडीने खातात. माझ्या मुलांनी भाजी मी खाणार नाही असा हा शब्दसुद्धा बाहेर काढला नाही. आम्ही तसेच दिवस काढत होतो. पण शेजारी चुलती दोघं पण राहायचे. साधं डोकत पण नसायची. मुलांनी काय खाल्लं का उपाशी झोपलेत. मला माझ्या आईची खूप आठवण येते. माझ्या आईने आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. माझी आई दिवस रात्र आमच्यासाठी झुरायचे. तिचा नवरा वारला म्हणजे तिची पण जवानी, लहान लहान लेकरं, कोणीच आधार देईना. शेजारी भाऊ होता, आजी होती, आमचे आजोबा होते, पण कोणीच आमच्याकडे लक्ष देत नसायचे. सगळे माझ्या आईला दोष द्यायचे की तूच अपशकुन आहे, तुझा नवरा वारला, तुझ्या पदरात 3 लेकरं सोडून गेला. म्हणजे माझ्या वडिलांना पण दोष द्यायचे आणि माझ्या आईला पण दोष द्यायचे. माझी आई त्यासाठी कोणाकडे काहीच मागत नसायची. माझी आई खूप खूप विचार करायची. माझी आई विचार करून करून खूप खचत चालली होती. तब्येत खूप खराब होत चालली होती. मिस यू आई, ये ना गं परत, आता मी खूप मोठा झालो आहे, मी खूप कमवतोय. आई तुझ्या टेन्शननी दादा पण आज या दुनियामध्ये राहिला नाही, तू पण मला सोडून गेली. मिस यू आई, ये ना गं परत.